आणि देवाभाऊंचं अजितदादांचं किती एकमेक सख्य होतं हे सगळ्यांनी बघितलेलं महाराष्ट्राने. आणि आता सुद्धा सुनेत्रा पवार यांना पूर्ण ताकद देवाभाऊंची आहे. मधलं प्रकरण सुद्धा बघा, पार्थ पवारांचं काय झालं, तर ते कसं त्यांना क्लीन चिट मिळाली त्याच्यावर, आणि क्लीन चिट असावी सुद्धा तो प्रश्न नाही आहे. परंतु आता मुख्य मुद्दा आहे की पक्षाचं विलिनीकरण करायचं कधी. कालावधी भरपूर आहे. मध्ये येणाऱ्या निवडणुका, आता येणारी विधान परिषद निवडणूक, पुढच्या आता निवडणुका फार नाहीत एवढीच, आता ही विधान परिषदेत झाल्यानंतर तसं म्हटलं तर काही नाहीये. तर त्याच्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये लवकर प्रवेश केला आणि पक्षाचं कामच जर का करायला सुरुवात केली, अजितदादा राष्ट्रवादी पक्षात ते सगळे आले, तर ते पक्षाचे घट्ट कार्यकर्ते ना, नाहीतर जुन्या निष्ठावंतांचं काय, हा मुद्दा येतो. तर दिल्ली दरबारी पार्थ पवार हे लवकरच अमित शहाना भेटायला जात आहेत आणि ह्याच्यावर चर्चा पण होती आहे. आणि ही चर्चा जर का अशा पद्धतीनं झाली तर राजकारणाला पुरती कालाटणी मिळणार आहे. शरद पवार हा राष्ट्रवादी पक्ष काय करणार, त्यांची भूमिका काय असणार, ह्याच्यावर आपण निश्चितपणानं आता कशा घडामोडी घडतात याच्यावर बोलू.